वैष्णवीनं आत्महत्या केली नाही, तिची हत्या झाली. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी गंभीर आरोप केलाय. विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडियांची नियुक्ती करण्याची मागणी सुद्धा केली. शासनानं आमच्या मागणीला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही असंही कसपटेंनी म्हटलं. आता त्याच्या अहवालात काय म्हटलेलं आहे की 29 त्याच्या जखमा आहेत. त्यातल्या 15 जखमा ताज्या 24 तासाच्या आतल्या आहेत. याचा अर्थ ज्या दिवशी तिला मारहाण करण्यात आली त्या दिवशी तिचा मृत्यू झाला आणि ही आत्महत्या नसून हत्याच आहे आणि यांनी संगनमताने मिळूनच ही कट रचून हत्या केलेली असा माझा ठाम माझं म्हणणंच आहे की तिला मारण्यातच आलेलं आहे.